जय हनुमान इताडे टीमचे कॅप्टन अर्थातच करण याने टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतला। पहिल्या मॅच मध्ये ते फिल्डिंग करतील असा त्याने डिसिजन दिला गेला आणि वालचिन टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय। पहिली मॅच आहे, सो विनंती करेन आजच्या दिवसामध्ये 2 मॅचेस आपल्याला एक्स्ट्रा आहेत। वालचिन टीम आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लगेचच पाठवायची आहे। पहिल्याच मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। टीम वालचिन, चला ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा। टीम वालचिन, जास्त आता वेळ तुम्ही घेऊ नका, कारण सकाळी जर लवकर सामने सुरू झाले तर संध्याकाळी आपल्याला जी सेमीफायनल आणि फायनल आहे ती लिमिटेड नाही, तर आपण ज्या रेग्युलर ओव्हर या स्पर्धेमध्ये खेळवल्या गेलात त्या ओव्हरने आपण सेमीफायनल आणि फायनल कंप्लीट करू शकतो। त्याच्यामुळे विनंती करेन की कोणत्याही टीमला आज जास्तीचा वेळ दिला जाणार नाही। स्ट्रिक्टली वॉर्न आम्ही तुम्हाला सुरुवातीलाच करत आहोत। वालचिन आणि इताडे तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतो। या स्पर्धेच्या काहीशा नियमावल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला जरूर सांगू इच्छितो। लेग बिफोर विकेटच्या स्वरूपाने तुम्ही रेफर थर्ड अंपायरकडे तो डिसिजन करू शकत नाही। रनआउटसाठी बीमरसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची रिव्ह्यू सिस्टम या स्पर्धेमध्ये अवेलेबल नाहीये। पंचांना जर वाटलं तर फक्त बीमर नो बॉलसाठी ते रिव्ह्यू घेऊ शकतात। हा नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आणि 3 ओव्हर 4 ओव्हरची मॅच, सो 3 ओव्हर तुमचे 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेच पाहिजेत, अन्यथा चौथ्या ओव्हरमध्ये तुमचा आउटफील्ड मधला फिल्डर एक इनफील्ड मध्ये आणला जाईल। हे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चा व्ह्यूअर्स आकडा आता वाढत जाईल। कालच्या दिवसामध्ये 17,000 पेक्षा जास्त प्रेक्षक खरं तर व्ह्यूअर्सच्या माध्यमातून अर्थातच लाईव्ह स्ट्रीमिंग या ठिकाणी पाहत होते। ही लाईव्ह स्ट्रीमिंग जर बघितली गेली तर तेजस भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सुजल राज, त्यानंतर तेजस भोईर आज त्याचे फाउंडर स्वतः या ठिकाणी आहेत आणि दुसरे कॅमेरामॅन आमचे दीपांशू या ठिकाणी हसरा चेहरा ॲज अ कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तोही चांगलं कार्य करतोय। त्या ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ला खरं तर तुमच्या सहकार्याची गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे। आतापर्यंत 82,000चा आकडा त्या वाहिनीने क्रॉस केलेला आहे, त्यामुळे विनंती करेन की या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तेजस भोईर यांना लवकर सिल्वर प्ले बटन मिळू दे अशी आपण जगदंबे चरणी प्रार्थना करूयात। ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पोहोचल्यात। टीम वालचिनच्या माध्यमातून प्रताप आणि कमलेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि नेहमी जय हनुमान इताडेच्या माध्यमातून स्ट्रायकर बॉलर म्हणजेच पॉवर प्ले स्पेशलिस्ट ज्याला आपण बघत असतो तो जीतू आज खरं तर टीम मध्ये नाही आहेत, परंतु जीतूच्या अनुपस्थितीने आपण बघत आहात तो म्हणजे पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गणेशला। नेहमी गणेशचा बॅटिंग वरती अटॅक तुम्ही बघितलाय, परंतु आज ओपनिंग बॉलर नसल्या कारणाने कॅप्टनने तेच सांगितलं करणने की आज 2 खेळाडू आमच्या अनुपस्थित आहेत। त्या अनुमानाने आपण या क्रीडांगणाच्या आतमध्ये 2 खेळाडू शॉट तुम्ही पाहणार, त्याच्यामुळे गणेशचा या ठिकाणी केला गेला वापर। चला वालचिन टीम लगेचच आता तुम्ही तुमची जागा सेट करा। स्ट्रायकर कोण असेल, नॉन स्ट्रायकर कोण असेल हे निर्धारित करा आणि लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूया। ठाकरे सर आणि मेक्यादा हे 2 ऑफिशियल अंपायर तुम्हाला पाहायला मिळतील। राज ठाकरे हे सुद्धा सज्ज झालात, ते सध्या तरी तडाप्याच्या भूमिकेमध्ये। पंचांचा सिग्नल या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचत असताना ग्रीन टायमर या ठिकाणी सेट झाला। 9:35 झालेले आहेत आणि पहिलाच बॉल टाकण्यासाठी तिसऱ्या दिवसातल्या पहिल्या मॅच मधला आपण सुरुवात या ठिकाणी करत आहोत। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। प्रताप आणि कमलेश, विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम। पहिलाच बॉल, गणेशचा पहिलाच बॉल इनफील्डला प्रॉपर क्लिअर, कव्हर्सला चाललाय, अपिश केले, टप्पा पडलाय, फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु दुसऱ्या टप्प्यावरती बॉल बाउंड्रीच्या बाहेर दमदार सुरुवात, पहिल्या बॉलवरती चौकार। सुंदर फटका, ऑफ स्टंप वरती बॉल होता। तुम्ही ऍक्शन रिप्ले जरूर बघत आहात। अगदी ओव्हर द विकेटने गणेश याला ऑफ स्टंप वरती टप्पा पावलांचा खरं तर वापर नव्हता, परंतु जो कव्हर्सचा जो सुपर्ब फिल्डिंगचा भाग होता ना तो त्याने भेदला गेला, कारण कव्हर्सला शॉर्ट मध्ये फिल्डर होते। कव्हर्सला पहिल्या बॉलवरती चौकार या ठिकाणी दाखवत असताना सुरुवात सुंदर केली आहे ती म्हणजेच कमलेशने। कमलेश आणि प्रताप ही सलामीची जोडी, ऑफ स्टंप वरती बॉल, त्याच्यावरती चौकार आलाय आणि गणेशला पहिल्याच बॉलवरती त्यांनी मागडे ठरवलंय।
गणेशचा सेकंड बॉल, गणेशचं प्रत्युत्तर चांगलं राहिलं, बोट फिरली, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, सफलता मिळत असताना गणेशला कमलेश बाद. फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. पहिल्या बॉलवरती चौकार, गणेशले लेंथ आता चेंज केली गेली. ऑफस्टंपवरती बॉल टाकल्यानंतर फुटवर्कचा वापर नव्हता, फुटवर्कचा अभाव असल्या कारणाने गणेशलाही ते माहिती होतं की कदाचित ऑफस्टंपवरती अजून थोडासा हलका आतमध्ये बॉल टाकला तर कदाचित इन्व्हाइट आपण करू शकतो कमलेशला. एक्झॅक्टली तेच केले गणेशने. ऑफस्टंपवरती हा बॉल थोडासा आतमध्ये टाकला गेला, कदाचित थोडासा वळला सुद्धा असावा. बॅटची वरची कडा, विकेट किपरने त्याचं काम पूर्ण केलं गेलं आणि दुसऱ्या बॉलवरती सफलता मिळवली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय आशिष. फुल टॉस बॉल, ऑन साइडला नोचा इशारा ठाकरे सरांचा. मिड विकेटला बॉल चाललाय आणि ही फर्स्ट चुकी या ठिकाणी करत असताना फर्स्ट मिस्टेक झाली. कमरेच्या वरती बॉल टाकला. गणेशलाही माहिती आहे, विकेट किपरलाही माहिती आहे, बॅट्समनलाही माहिती आहे, त्याच्यामुळे तिघांनी अपील केली नाही कारण माहिती आहे की हा नोज बॉल आहे. हाईट फॅक्टर जास्त होती कमरेच्या वरती, वेस्ट ऑफ हाईट. ठाकरे सरांनी इशारा केला स्क्वेअर लेगच्या की नो बॉल आहे. मिड विकेटला गेला हा बॉल, तिथे मिळती सिंगल, म्हणजेच एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक सिंगल आणि बॅटच्या स्वरूपाने एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. एकंदरीत धावा मिळतात 2. 6 धावा संघ स्कोरबोर्डवरती आहेत आणि आता येणारा बॉल असेल फ्री हिट आणि स्ट्रायकिंग एंडवरती कोण आहे तर प्रताप, ज्याच्या बॅटमधून नेहमी डावखुऱ्या हाताने त्याचे मोठे स्ट्रोक तुम्ही पाहिला टीम वालशींसाठी. गणेशला आता चांगला बॉल फेकावा लागेल कारण हा बॉल आहे फ्री हिट. डीपचं क्षेत्ररक्षण आता त्या ठिकाणी सेट केले गेलं. एक फिल्डर तुम्ही पाहिला तर डावखुऱ्या हाताच्या बॅट्समनसाठी स्क्वेअर लेग तैनात केला गेलाय. एक फिल्डर डीपमध्ये काव कॉर्नर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला फिल्डर तैनात केला गेलाय. ओव्हर द विकेट. फ्री हिटचा बॉल आता मागे खेळण्याचा प्रयत्न, मागे चाललाय बॉल. विकेट किपरला असं वाटलं की कदाचित फाईन लेग थर्डमॅनच्या हातामध्ये बॉल जाईल, परंतु अगदी त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्रीच्या बाहेर लॉंग स्टॉपला चौकार. बॉल होता विकेट किपर साठी की काय तेच कळालं नाही. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा, बॅटची कडा होती, असं वाटलं विकेट किपरला की थाईवरती आदळला की काय, परंतु विकेट किपरने मागे वळून बघितलं तर बॉल त्याच्या डोक्यावरून लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल झाला. म्हणजे त्यालाही कळालं नाही की बॉल मागे गेला, परंतु रिझल्ट चांगलं मिळालं टीम वालशींच्या बाजूने. त्यांना मिळाला चौकार आणि टीमची धावसंख्या या चौकाराच्या सहाय्याने तुम्हाला पाहायला मिळते 10 धावा टीमच्या टोटलमध्ये. 3 चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत. ओव्हर द विकेट. डावखुऱ्या त्याच्या बॅट्समनसाठी त्या ठिकाणी प्रताप होते, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला असा. माहिती आहे प्रतापला की आता बॉल हातामध्ये एक्झॅक्टली पडलाय, त्याच्यामुळे त्याने लगेचच वळण घेतला. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट त्यांनी ड्रॅग केली आणि या बॉलला खरं तर त्यांनी सन्मान देण्यास पसंती निर्माण केली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा येतात. लिमिटेड ओव्हर आहे, 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरमध्ये पहिला षटक पॉवर प्ले स्पेशलिस्ट त्यांचा नाहीये, परंतु गणेश कंट्रोल करतोय पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर नसल्या कारणाने या मॅचला. लेंथ बॉल होता, मागे खेळण्याचा प्रयत्न. याच्या अगोदरच्या बॉलवरती त्याला याच फटक्याने चौकार दिला होता, परंतु आता गणेशचे फिंगर रोल झाले. त्याच्या विरोधात 10 धावा बनल्यात. एक मिस्टेकही झाली, त्या अनुमानाने एक चौकारही गेलाय. 2 चौकार या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. सुरुवातच खरं तर चौकाराने झाली आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कंट्रोल करतोय गणेश या धावसंख्या रोखण्यासाठी. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा, तिथे सज्ज होतो गणेश, त्याच्यासमोर प्रतापसाठी हा बॉल पुन्हा एकदा. आता लेन चेंज केली, रेंज बघितली गेली गणेशने. प्रतापची टप्पा पडला, अगदी कानाजवळून हा बॉल ट्रॅव्हल होत असताना यशस्वी षटकाची समाप्ती. 2 चौकार वगळता खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली या ओव्हरमध्ये गणेशने आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 10. बॅटिंग करतोय संघ काल भैरवी वालशीन. लेंथ वरती बॉल होता. शेवटचा बॉल तुम्ही पाहिला तर अगदी नाकाजवळून गेला. या स्पर्धेमध्ये 70-70चे बॉल यूज केले जातात. कदाचित त्या बॉलचा जो वरचा थर आहे त्याचा स्मेल सुद्धा आला असावा, कारण बाउन्सर बॉल होता.
हा बाउन्सर बॉल अगदी त्याच्या नाका जवळून गेला. कालच्या दिवसामध्ये एक बाउन्सर बॉल आपण पाहिलाय, कारण एक बाउन्सर बॉल एका खेळाडूच्या नाकावरती लागला, त्यामुळे नक्कीच त्यांना थोडीशी दुखापती झाली होती. पाच जानवा निताडे, तुम्ही पहिलं षटक हाताळण्यासाठी 6 मिनिटं घेतलेली आहेत, त्याच्यामुळे तुमच्याकडे फक्त आता 9 मिनिटं बाकी आहेत 2 ओव्हर फेकण्यासाठी. त्याच्यामुळे 15 मिनिटांचा जो अवधी होता, आम्ही 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला गेलाय पहिले 3 षटक फेकण्यासाठी. त्या वेळेनुसार तुम्हाला चालायचंच आहे, अन्यथा तुम्हाला आउटफील्ड मधला एक फिल्डर इनफील्ड मध्ये आणावं लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय साहिल. पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण आता खुलं झालेलं आहे. डीप मध्ये 5 फिल्डर तुम्हाला पेट्रोलियन करताना पाहायला मिळतील. मनीष या बॉलला उचलला गेलाय, बॉल मध्ये मिस टायमिंग झालाय, वळतो कॅप्टन करण, त्या ठिकाणी बॉल खाली आला, घेतली गेली कॅच. सुंदर एफर्ट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि इथनं फलंदाज या ठिकाणी होत असताना बाद, लागणारा दुसरा झटका, आशिष बाद. त्या ठिकाणी खरं तर करण आणि केतनकडे तुम्ही पहा, तुम्हाला ते सिमिलरच वाटतील. जर दुरून बघाल तर दोघांची उंची सेम आहे, दोघांचा कद सेम. जरूर त्यांची ट्रॅकची मॉडेल थोडीशी चेंज आहे, परंतु शूज ही त्यांनी व्हाईट कलरचेच घातल्यात, त्याच्यामुळे त्यांची चाळी तुम्ही बघा, दोघांचे मुवमेंट सेम आहे. त्याच्यामुळे असं वाटलं की त्या ठिकाणी करण आहेत की काय. केतन होते त्या ठिकाणी, त्याच्या हातामध्ये झेल तुम्हाला पाहायला मिळाली. साहिलला सफलता, आशिष या ठिकाणी झालाय बाद. आणि क्रमांक 4 वरती आता मैदानाच्या आतमध्ये उमेश. संघ अडचणीमध्ये असताना ना एखाद्या खेळाडूने पार्टनरशिप पुढे सरकवायला हवी, कारण पार्टनरशिप महत्वाचे असतात. ज्या वेळेला तुम्ही मोठ्या मोठ्या पार्टनरशिप क्रिकेटमध्ये ठेवता, तेव्हा तुम्हाला एक चांगला सन्मानजनक स्कोर त्या ठिकाणी उभा करण्याची संधी मिळते, ती संधी तुम्ही प्राप्त करता. परंतु इथे साहिलचा चांगला बॉल, जिथे फलंदाज बाद झाला आशिष, पहिल्या ओव्हरमध्ये गणेशला सफलता मिळाली, जिथे बाद झाला कमलेश, आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलं उमेश. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेटने टॅप केलाय, बॉल पडल्यानंतर खाली राहिला, आलाय बॉल साहिलकडे, परंतु मागेच आलाय बॉल. बॅकअप चांगलं आहे, बॅट स्किटी झाली, बॅट हातात निसटली गेली उमेशचा, परंतु एक सिंगल मिळते आणि सिंगलने धावपलक आता पुढे जात असताना 11 आकडावरती 11 ऑन अ स्कोर कार्ड. सध्या फील्ड पोझिशन ना आता वारंवार चेंज करावीच लागेल, कारण डावकुरे हातांना आणि उजव्या हाताच्या फलंदाजांचा कॉम्बिनेशन जेव्हा असतं ना, तेव्हा तुम्हाला फिल्डिंग पोझिशन चेंज करावीच लागते. त्याच्यामुळे आता जे उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ऑन साइडला खेळाडू होते, खरं तर तेच आता डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी थोडेसे चेंज केले जातात. समोर प्रताप समोर हा बॉल, तोही लो फुल टॉस होता, ऑन साइडला चाललाय, फाईन लेगला फिल्डर आहेत. हॅलो, फिल्डिंग चांगली गेली आहे, एक सिंगल मिळते, टीमची धावसंख्या होती 12. आतापर्यंतच्या या 3 बॉलवरती कंट्रोल केलेली आहे, धावसंख्या अजूनही कंट्रोल करण्याचा प्रयत्न. एका बाजूला दमछाक होते केतनची, दमछाक होते करणची. सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतो आता लॉंग ऑफला फिल्डर येत असताना गणेश. खरं तर या सगळ्या डीप मधल्या फिल्डरना ना आता कसोटी आहे, त्यांची कसोटीच आहे, कारण वारंवार त्यांना फील्ड पोझिशन आणि त्यांची पोझिशन चेंज करावी लागते. साहिल तयार, उचलण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चाललाय बॉल, डीप मध्ये फिल्डर आहेत करण, टप्पा पडल्यानंतर उचलला गेलाय. आता कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता, रिक्स नव्हती, त्या अनुमानाने तो थांबला, बॉलला येऊ दिलं, बॉलला फील्ड केलं, फेकलं साहिलकडे. या बॉलवरती सुद्धा मिळते सिंगल, 2 वरती इंडिव्हिज्युअल पोहोचला गेलाय, तो म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये उमेश. एका बाजूला प्रताप आतापर्यंत स्ट्रगलच करत राहिलाय, कारण प्रतापच्या बॅटमधून 5 धावा बनल्यात, त्याच्यामध्ये 2-3 चेंडू त्याने डॉटी खेळले गेल्यात. साहिलचं हे षटक प्रोडक्टिव्ह राहतं, कारण या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात, महत्वाची एक विकेटही त्यांनी मिळवली गेली आहे. प्रतापसाठी फुल टॉस बॉल, तोही बॅटवरती येऊ शकला नाही, टीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, अलोंग द कार्पेट, ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा हा फटका होता, ज्या बॉलवरती मिळते सिंगल. आता संपलाय खेळ, जर आपण पाहायला गेला तर या ओव्हर मधल्या 5 बॉलचा 1 बॉल अजूनही या ओव्हर मधला शिल्लक आहे. आतापर्यंत जो खेळ बघितला ना, तर बॉलिंग साइड जास्त राहिलाय, अर्थातच टीम जयनुमान निताडेच्या बाजूने जास्त राहिलाय, कारण नेट टू नेट फाईट होती. माहिती आहे की बॉल जर आपण परफेक्टली मिरिट वरती टाकले तर बॅट्समनला आपण बीट करू शकतो, आणि तेच केले या मॅच मध्ये, कारण मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कमलेशने केला, आशिषने केला, ते दोघे डगआउट मध्ये पोहोचले गेतात. उमेश आणि प्रताप यांच्यावरती ती जिम्मेदारी आहे ना, ती सिंगल डबलने जिम्मेदारी ते पूर्ण करतायत.
शेवटचा बॉल खोलवट टप्प्याचा, बॅक टू द बॉलर, समोर खेळले स्वतःच्या फॉलो थ्रू मधून अगदी क्रीजच्या थोडासा बाहेर चेंडू फील्ड केला गेला. या बॉलवरती एकही धाव नाहीये. अर्थातच या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा, एक विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. साहिलची इकॉनॉमिकल बॉलिंग. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीमची धावसंख्या 14. काल भैरवी वालशीन. खरं तर घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. जो माणूस बिघडलेली बघून माघार घेतो तो कधीच यशस्वी होत नाही, परंतु जो परिस्थितीला ताकद समजून विजयाच्या दिशेकडे वळतो ना, तो नेहमी विजयी होतो. आता परिस्थिती बिघडलेली आहे. या परिस्थितीला खरं तर कंट्रोल करावे लागेल. आउट ऑफ कंट्रोल जी सिच्युएशन आहे तिला अंडर कंट्रोल करावं लागेल. कारण दुसऱ्या बाजूला तिसरा अटॅक तुम्हाला सहन करावा लागेल. टीमचा कॅप्टन अर्थातच करणचा. साहिलने चांगली बॉलिंग केली, गणेशने चांगली बॉलिंग केली. या टीम मधले 2 ज्युनियर ऑलराऊंडर खरं तर खेळाडू नाहीयेत. त्या अनुमानाने सुद्धा करण आता त्याच्या खांद्यावरती ती जिम्मेदारी घेऊ शकतो. डिफेंड ह्या गोष्टी करतात क्रिकेटमध्ये की तुम्ही कसं खेळता. सिंगल डबलला प्राधान्य द्या. जरूर मोठे फटके येत नसतील तरी सिंगल डबलला प्राधान्य देऊन तुम्ही टीमचा स्कोर वाढवू शकता. तेच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण 2 महत्वाची गडी बाद झाल्यात. प्रताप आघाडीला गेला होता, तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला आता सामना करायचा आहे, तो म्हणजे टीमच्या कॅप्टन करणचा. ओ द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न, तिसऱ्यांदा हा प्रयत्न झालाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा ठाकरे सरांचा आलाय. ठाकरे सर सकाळीच वॉर्मअप करत असताना, कारण त्यांचं वय वर्ष बघितलं गेलं तर 40 ओलांडून गेलाय, परंतु 55 आहे वय वर्ष. म्हणजेच या वय वर्षामध्ये एक्सरसाइज करणं ही महत्वाची गोष्ट आणि ते एक्सरसाइज व्हाईटच्या माध्यमातून करतायत. मागे खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, तिसऱ्यांदा अटेम्प्ट केलाय मागे खेळण्याचा आणि तो बॉल त्यांच्या बॅट वरती खरं तर वारंवार प्रताप प्रयत्न करतोय की मागे खेळण्याचा, कारण मागे फिल्डरच नाहीये. त्यालाही माहिती आहे की फायनल लेग त्याच्यानंतर लॉंग स्टॉप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग या ठिकाणी मोठे स्ट्रोक जाऊ शकतात, परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश येतात. त्याच्यामुळे ही बायची सिंगल मिळतीये. सिंगलने टीम आता पोहोचत असताना 16 आकड्यावरती. याच्या अगोदरचा बॉल वाईट होता आणि त्याच्यानंतर ही बायची धावसंख्या पाहायला मिळतीये. फास्टर बॉल होता, लेन थोडीशी पुढे ठेवण्यात आली, फास्ट बॉल टाकला गेला. माहिती की टप्पा पडल्यानंतर सध्या तरी क्रिटिकलिटीज येतात. या ठिकाणी विकेटचं पतन होईल का ते पाहावं लागेल. विकेटचं पतन झालंय, क्रीज सोडली गेली आणि आता परतेल कोण मैदानाच्या बाहेर, तर कदाचित उमेशला परतावं लागेल, कारण क्रीज सोडली होती आणि क्रॉस ही झाली होती. त्या अनुमानाने आपण बघताय की उमेश मैदानाच्या बाहेर लागणारा झटका तिसरा. फास्टेड लो फुल टॉस ऑफसम वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतःचा फॉलो थ्रू सोडून बॉलला फील्ड केलं गेलं, विकेट किपरकडे फेकलं गेलं. उमेश प्रयत्न करत होता 2 धावा बनवण्याचा. उमेशला स्ट्राईक हवी होती, कारण प्रतापच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत नव्हते. तो वारंवार डॉट बॉल खेळत होता, त्या अनुमानाने उमेशला घ्यायची होती स्ट्राईक, परंतु विकेट किपरच्या मागे थर्ड मॅन इन ॲक्शन मध्ये असताना त्याने बॉल फील्ड केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि तिथे उमेश परतला गेला मैदानाच्या बाहेर. सध्या तरी जास्त संघर्ष सुरू आहे, कारण सिमेंट विकेटवरती सकाळच्या सत्रामध्ये जास्त ड्यू फॅक्टरचा इम्पॅक्ट नसतो. आजचा वातावरण थोडासा थंडगार जरूर आहे, परंतु पहिल्या मॅचमध्ये आणि स्पेशली सिमेंट विकेट जेव्हा असते ना, तेव्हा ड्यू फॅक्टरचा इम्पॅक्ट तेवढा फार पडतच नाही. त्याच्यामुळे आता मोठे स्ट्रोक यायला हवे. जरूर षटकार जर येत नसतील तर चौकारांच्या शोधात राहा, चौकार येत नसतील तर सिंगल डबलच्या शोधात राहा. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे जयेश, त्याच्यासाठी करणचा बॉल खोलवट टप्प्याचा, परफेक्टली यॉर्कर होता, हात खोलूच दिले नाही. कदाचित हा पायांवरती घाव घालणारा बॉल, पायांनी थोडासा बचाव केला गेला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता जयेशला, त्याची मुवमेंट तीच सांगते. त्याने बाट ही ड्रिल करून दाखवली की त्याला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. परंतु या सगळ्या गोष्टींना माइंडमध्ये आपण बॉल जेव्हा बघतो तेव्हाच कराव्या लागतात, परंतु इथनं मिस केली लाईन आणि त्या बॉलवरती एकही धाव नाहीये. या वेळेला समोर खेळतात, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न गणेश आहेत. डीप मध्ये लॉंग ऑफला मिसफील्ड झाल्यानंतर त्यांनी कव्हर केली गेली. या बॉलवरती सुद्धा मिळतीये सिंगलने आता टीम पुढे सरकत असताना 18 या आकड्यावरती. 18 बॉल
खरं तर जेव्हा आपल्याकडे असतात अर्थात 3 ओव्हर असतात ना, तेव्हा 3 ओव्हरमध्ये आपण 30चा टार्गेट हा सेफ समजत असतो. परंतु ही 4 ओव्हरची मॅच 24 बॉल तुम्हाला मिळतात. त्या 24 बॉलमध्ये ॲटलिस्ट तुम्ही 30-35 या 40 पर्यंत पोहोचलं पाहिजे लिमिटेड ओव्हरमध्ये. परंतु सध्या पहिल्याच मॅचमध्ये ना तुम्ही धावफलक खूपच कमी पाहतात, जिथे फक्त 18 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आहेत. यावेळेला उचलला गेलाय बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी केतन. चुकी नसेल या वेळेला कोणत्याही प्रकारची, कारण पहिली कॅच त्यांनी खूप सुंदर पकडली गेली आणि ही कॅच आपल्या हातामध्ये संपादित करत असताना खेळीचा अंत, फलंदाज बाद. क्या बात आहे ठाकरे सर. हे संगीत खरं तर युवकांसाठी होतं, परंतु वय वर्ष 55 असताना युवकांसारखी एनर्जी या ठिकाणी ठाकरे सर दाखवत असताना, ज्या वेळेला संध्याकाळ होईल ना ठाकरे सर, अनेक सारे क्रिकेट शॉकिंग या क्रीडांगणाच्या चहू बाजूला तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळताना पाहायलाच मिळतील. कारण हा मुख्य रस आहे. आणि आज सुपर संडे म्हटला गेला तर आज हाफ डे करून येणारेही भरपूर सारे कर्मचारी असतील. मग सोबत अनेक प्रकारचे पदार्थ सुद्धा या ठिकाणी आणतील. मग तुमचा डान्स बघितल्यानंतर खरं तर पारितोषिक ते देतील डेफिनेटली. मध्ये झाला इंटर, अगदी स्वीपर कव्हरच्या दिशेने हा बॉल चाललाय. फिल्डर प्रयत्न करतोय, अखेरकार वाचवला गेलाय. त्या ठिकाणी फिल्डरचं बॅकअपही चांगलं मिळालं. बॉल आला स्ट्रायकिंग इन वरती. दरम्यान आपण धावा जरा पाहिल्या गेल्या तर या बॉलवरती मिळत असताना तीन धावा उपयुक्त असणाऱ्या. षटक संपला तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 गडी बाद 21. जय कालभैरवी वालचिन टीमची. पहिली विकेट आपण 4 वरती बघितली होती, कारण पहिला चौकार आपण पाहिला तो फलंदाज कमलेशच्या बॅटमधून तो कॅचआउटच्या स्वरूपात बाद झाला. विकेट किपरने त्याचं काम पण बघितली गेली तर केतनच्या हातामध्ये आली. तिसरी विकेट 17 वरती, चौथी विकेट 18 वरती. आणि सध्या तरी धावपलकाचा जो विचार आहे ना, तो 6 बॉलमध्ये आता ठरवावा लागेल. कारण जयेश आणि आकाश टॉप ऑर्डरचे बॅट्समन ढासळल्यानंतर आकाश गेलाय मिडल ऑर्डरमध्ये 6व्या क्रमांकावरती. त्याची वर्णी लावली टीमच्या कॅप्टनने. आता मैदानाच्या आतमध्ये त्याला लढावं लागेल, कारण स्ट्रायकिंग एंडवरती तोच आहे आणि पहिलाच बॉल फेस करत असताना त्यांनी त्याच्या बॅटमधून 3 धावाही बनवल्यात. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 21 आणि आता 4थ्या क्रमांकासाठी आलाय नयन. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर सारी टोपण नावं असतात. अंबी असं त्याचं निकनेम, आणि तो आता सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये 4थं षटक हाताळण्यासाठी. नयन तयार. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने ऍक्शन सुंदर आहे. असं वाटत असावं की बॅकअप द हँडने तो बॉल पिच करतोय, परंतु सुंदर बॉल पिच केला. पहिलाच बॉल पुल करण्याच्या नादामध्ये थोडासा मिस्टामिंग साईल होते त्या ठिकाणी. बॉल खाली फिल्डिंग चांगली झाली. सिंगल मिळती आणि सिंगलने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जात असताना 22 या आकड्यावरती. क्षमता खरं तर जयेशकडे क्षमता आहे ती त्याला आता सिद्ध करावी लागेल. लो फुल टॉस बॉल अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन, डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डिंग थोडीशी मिसफिल्ड झाली. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी थोडीशी असं म्हणू शकतो की चुकीच्या एंडला झाली, कारण स्ट्रायकिंग एंडवरती फेकी करण्यात थोडासा उशीर जरूर लागतो. विकेट किपरही थोडीशी पुढे आले. दरम्यान फायदा उचलला गेला जयेश आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आकाशने आणि इथनं 2 धावा बनवल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच असेल जय अंबिका देवरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात प्रिन्स सिल्वन पिसे. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचंच आहे. हो द विकेट. यावेळेला सुंदर फटका हॅमेट केले गेले. ताकदीचा वापर. फिल्डर त्या ठिकाणी चुकी झाली, कॅची सुटली आणि षटकारही भोगावा लागेल. नशिबाचा हा षटकार जरूर आपण म्हणू शकतो, कारण अडचणीमध्ये होता संघ वालचीन आणि त्यांच्या खात्यामध्ये धावा 6.
आदिवासी संगीत आता खरं तर आदिवासी आणि खानदेशी संगीत सध्या तरी लोकांना खूप ऐकण्यासाठी हवे हवेसे वाटतात. हा संगीत डीजे मॅनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. षटकार आलाय. षटकाराने आता जर समीकरण बघितलं तर तुला आता चांगलं होत चाललंय. जयेशसाठी हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, नयनचा बॉल आउटसाठी लेग स्टंप, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. आपण विचार करत होतो की 4 ओव्हरमध्ये मिनिमम 35 ते 40 धावसंख्येचं टार्गेट हे सेफ टार्गेट असतं. त्याच्यामुळे आता सध्या तरी 31 बनल्यात. येणाऱ्या 3 बॉलवरती एखादा षटकार किंवा एखादा चौकार आला ना तर प्रेडिक्शन नुसार तेवढं टार्गेट राहू शकते या मॅचमध्ये. ऑफ स्टंपचा आता हलकासा बाहेर आहे. पंच सांगतायत की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या वाढते 32. एका बाजूला गणेशही सांगतोय की माइंड डायव्हर्ट करण्याचं काही कारण नाहीये. विरोधात एक षटकार आलाय. फिल्डरच्या चुकीमुळे तुझा बॉल चांगला होता त्या अनुमानाने आता विदाउट माइंड डायव्हर्ट या ठिकाणी करावा लागेल. ते म्हणजे 3 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेला जयेशसाठी ऑन साइडला पुल केला जयेशने. साईला त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली आहे. आता स्ट्रायकिंग वरती फेकी या ठिकाणी केली गेली. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आलाय पण तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जिद्दीने या 2 धावा पूर्ण केल्यात त्या म्हणजे जयेशने. आपण म्हटलं होतं ना की जयेशकडे तेवढी क्षमता आणि गुणवत्ता आहे. कारण जर भरभक्कम बांध्याचे जेव्हा खेळाडू असतात ना तेव्हा त्यांच्या बॅटमधून तुम्ही मोठे फटके पाहतच असता. तुम्ही मीर इलम बापगावच्या माध्यमातून सुद्धा अनेक असे खेळाडू बघितले. त्यांच्या माध्यमातून मोठे स्ट्रोक येतात आणि सध्या तरी जयेश त्याच ताकदीचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. लेंथवरती बॉल ऑन साइडला आता बॅटवरती आला नाही. पुन्हा एकदा फिल्डर साईलच आहे. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली असती. एकाच ॲक्शनमध्ये बॉल उचलण्यासाठी थोडासा पाहिला गेला तर कठीण प्रसंग त्याच्या समोर आला. कारण वेगाने येणे, वाकणे, उचलणे, फेकणे या 4 क्रिया असतात. त्या 4 क्रियांमध्ये खरं तर फील्ड करण्यात थोडासा कठीण त्याला हा बॉल वाटला. त्या अनुमानाने त्याच्या हातातून बॉल निसटला गेला. या बॉलवरती मिळालेल्या धावा 2. टीमची धावसंख्या आता पुढे जात असताना पाहायला मिळते 36 धावा. एक बॉल बाकी आहे. या बॉलवरती जर चौकार किंवा षटकार आला ना तर एक चांगला सन्मानजनक स्कोर राहू शकतो उभा. यावेळेला ऑन साइडला बॉल मध्ये मिस्टायमिंग झालाय. साईल आता वळतोय रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु तोही बॉल हातातनं निसटला गेला. याही बॉलवरती कदाचित 2 धावा मिळतात. तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलाय परंतु तिसरी धाव घेता वेळेला होईल फलंदाज बाद. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 38 आणि 39 धावसंख्येचा एक सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभा राहिलाय. तो म्हणजेच टीम जयनुमान इताडे समोर. आपल्याला पाहायला मिळेल देवरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात प्रिन्स 11 पिसे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. जय अंबिका देवरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात प्रिन्स 11 पिसे या 2 टीम मध्ये आपण टॉस करूयात. सन्माननीय रोहिदाजी घोडे साहेब यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करावात. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची वाहिनी आता सज्ज झाली आहे. ड्रोन फुटेज थोड्याच वेळात तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. हॅलो. सरपंच उपसरपंच चषक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मिहिर इलम बापगाव अशा नाण्याच्या दोन्ही बाजू. कॉइन स्पिन देवरुंगपाडा टीमच्या कॅप्टनने सरपंच असा कॉल केलाय परंतु कॉल आलाय त्यांचा अपोजिट. मान्यवरांना विनंती करूयात की आसनाची शोभा तुम्ही वाढवा. खरं तर कॉल तुझा नव्हता. टॉस आता तू जिंकला गेलाय. कॉल तुझ्या बाजूने, डिसिजन तुझ्या बाजूने. मग मनामध्ये काय चालू आहे की काय डिसिजन देणार? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्यामागचं काही कारण? आमच्याकडे बॅटिंग लाईन चांगली आहे. म्हणजे आधी फिल्डिंग करून दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावा चेस करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. कोणते बॉलर असे सुरुवातीला यूज करणार ज्यांच्याकडनं तुला जास्त अशा अपेक्षा असेल? मयूर आहे, मानव आहे, पियुष आहे, शुभम. या क्रीडांगणावरती तुम्ही वारंवार खेळण्यासाठी येतात म्हणजे हॅलो क्रीडांगण जर पाहिलं गेलं तर सुशोभीकरणामध्ये खूप चांगलं राहिलंय कारण सुसज्ज असे क्रीडांगण, खेळपट्टी सुंदर आहे. या क्रीडांगणावरती खेळण्यास जेव्हा तू येतो तेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी मजा येते का? हो.
हे आयोजन किती चांगलं वाटतं, कारण ह्या आयोजनाचा विचार जर आपण केला तर 3 दिवसाची स्पर्धा आणि या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये मेहर इलेव्हन बापगाव या सर्व खेळाडूंनी आणि त्यांच्या ग्रामस्थांनी जी मेहनत केली आहे त्यांच्या मेहनतीबद्दल काय बोलशील? आयोजन सुंदर आहे. येस, थँक्यू. PC टीमच्या कॅप्टनचा ओपिनियन तुम्ही ऐकला. टॉस गमावला गेला, याच क्रीडांगणावरती सराव करण्याचाही अनुभव आहे. आता करायची बॅटिंग, काय माइंडमध्ये सुरू आहे की किती धावसंख्येपर्यंत पोहोचणार? 50 जाण्याचा प्रयत्न करू. जास्त अशा अपेक्षा कोणाकडनं असेल, कारण या मॅचमधला नेक्स्ट मॅचमधला जर विचार केला गेला तर ॲज अ कॅप्टन तू आहेस. कॅप्टन म्हटलं गेलं तर सगळ्यात जिम्मेदारीचा पर्सन म्हणजे कॅप्टन असतो. जसा गावाचा सरपंच गावाला सांभाळतो तसा टीमचा कॅप्टन टीमला सांभाळतो. मग तू सोडून कोणाकडनं जास्त अशा अपेक्षा असतील? अपेक्षा सर्वांकडून करतो, 100% देण्याचा प्रयत्न करा, मॅच जिंकली पाहिजे. काय वाटतं या ठिकाणी मेहर इलेव्हन बापगावच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे 3 दिवसाची, त्या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द घ्या. स्पर्धा खूप छान आहे, खेळण्यासाठी संधी दिली, अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं ओपिनियन नक्कीच आपण ऐकले. प्रिन्स इलेव्हन PC टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा. नेक्स्ट मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल जय अंबिका देवरुंगपाडा. यात सोड टू कॉम्बॉक्स जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, जिथे लक्ष ठेवलं गेलं सुंदर, ते म्हणजे जय हनुमान इताडे समोर आणि तुमच्यासमोर जोडले जातील योगेजी पाटील सर. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो चांगली बॅटिंग आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये या खास करून जयेशकडून पाहायला मिळाली. एक वेळी असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी काल भैरवी वालसे संघ बॅकफुटला आहे, परंतु जयेशने मात्र चांगला खेळ तिथे सादर केला आणि सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला मात्र तो घेऊन गेला. 38 धावा पहिल्या इनिंगमध्ये पाहिल्या. विजयासाठी 39 धावांचं लक्ष आता मात्र या ठिकाणी पूर्ण करावं लागेल जय हनुमान इताडी संघाला. आजच्या दिवसातील पहिला सामना सध्या तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आत ड्रोन सध्या आपण पाहू शकाल ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं व्ह्यूज तुम्हाला मात्र काही क्षणानंतर पाहायला मिळतील ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सुपर संडे सुपर मॅचेस पाहायला मिळतील आणि पाहू शकाल या धाबाचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी साहिल तिसकर आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल केतन पाटील आणि गोलंदाजीसाठी पाहू शकाल गोलंदाज सज्ज होतोय कमलेश. टाल्यांचा गजर राईट मोर विकेटने मारा करतोय. हो, पहिला चेंडू स्वीप केला, जबरदस्त पाडेल स्वीप, चेंडू चालला की लॉंग लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी हा चौकार. एक धाव जरूर पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. ज्यावेळी पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होईल त्यावेळी आपण पॅनल्टीच्या धावा सुद्धा ऍड करू स्कोर कार्डच्या माध्यमातून. चांगली सुरुवात जय हनुमान इताडी संघाची आपण पाहतोय. 39 धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत 2 संघांनी टॉप 3 मध्ये प्रवेश केला. कारण पहिला दिवस पाहिला तर एनकेएसपूर खारवल संघाने गाजवला. कालचा दिवस बालगोपाल सोनालेपाडा संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. चेंज पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप चाललाय, रेस सुरू आहे. पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. जोपर्यंत चेंडूला अडवून फेक करतील तोपर्यंत फलंदाजाने पाहत तब्बल 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केला. साहिलचा आपण जर विचार केला तर नक्कीच त्याची मूर्ती लहान आहे, परंतु त्याचा आपल्याला
पाहायला मिळत असतो. मग स्पर्धा कुठली असू द्या, अपोजिट संघ कोणताही असू द्या, अष्टपैलू कामगिरी त्यांच्या वतीने आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतात. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा जबरदस्त गोलंदाजी सुद्धा त्यांनी मात्र साकारले आणि धाबांचा पाठलाग करत असताना धाबा सुद्धा चांगला जोडतोय. धावसंख्याकडे आपण लक्ष वेधूया. 9 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. अजून पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ पॉवर प्लेचा खेळ आपण इथे अनुभवतोय. प्रथमतः पाहिलं तर ऑन साईडला फुल करण्याचा प्रयत्न होता केतन पाटीलचा, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा आपण जर विचार केला तर अगदी छोट्या बॅट टीमने ऑफ ड्राईव्ह केलं. शॉर्ट स्ट्राईक कव्हरला मिस फिल्डिंग झाली आणि त्याच ठिकाणी 2 धावा केतन पाटीलला मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. करण पाटील आहेत. पहिल्याच चेंडू त्यांनी फेस केला आणि पहिल्याच चेंडूवरती 2 धावा त्यांनी जोडल्यामध्ये त्याला यश मिळालं. यानंतर पुढील सामना तुम्ही पाहू शकाल. आई गावदेवी विहानास्फोट पीसीआय विपक्ष जय अंबिका देवरुमकडाशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भरपूर शफल झाली होती. ऑफ स्टिकला चेंडूची लेंथ होती, परंतु खेचून मारण्याचा प्रयत्न करण पाटीलने केला, परंतु चेंडू पाठमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. याचप्रमाणे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. जर 39 धाबांचा तुम्हाला संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला सातत्याने निर्धावानं मात्र चेंडू हाताला लागतील आणि एक्झॅक्टली ब्रेक थ्रो मध्ये तुम्हाला विकेट सुद्धा प्राप्त करावं लागतील. ते कार्य आज गोलंदाज वालसिंग संघासाठी करतील का, हा प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण होतोय. खोलवट टप्प्याचा चेंडू अगदी ऑन ड्राईव्ह लॉंग वरती फिल्डर सज्ज आहेत. 1 धाव जरूर तिथे पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. पाहू शकाल कमलेशला इथे मात्र सफलता प्राप्त झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये पाहिलं तर फलंदाज तब्बल 12 धावा जोडल्या. 12+3 पॅनल्टीच्या धावा सुद्धा आपण ऍड करूया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. चला जास्त वेळ आपण घेऊ नका. आज नॉन स्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे, कारण आज 11 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. कारण आज सायंकाळी सेमीफायनल वेगळा फायनल सुद्धा आम्हाला खेळवायचं आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक संघाला विनंती असेल की आपण सर्वांनी आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. टीम मीटिंग सुरू आहे. एक्झॅक्टली कोणत्या गोलंदाजाला मात्र सेटिंग सोपवायचा या सर्व गोष्टींचा मात्र त्या ठिकाणी विचार केला जातोय, परंतु पाहूया सर्व गोष्टी मात्र त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आता मात्र स्वतः जयेश आलाय. सुरेशजी मेहरे यांचं पुन्हा एकदा शुभ आगमन झालेलं आहे. 3 दिवस त्यांची आपल्याला हजेरी पाहायला मिळाली या स्पर्धेच्या वतीनं. त्यांचं करूया पुन्हा आपण स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तुम्ही पाहता सरपंच उपसरपंच चषक 2024. भारतीताई बाराम गोडे मॅडम या विद्यमान सरपंच आहेत आणि सन्माननीय बाळरामजी गोडे हे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं ही 3 दिवसांची स्पर्धा इथे आपण अनुभवतोय. 13व्या पर्वामध्ये आपण पोहोचलो आहोत आणि 13वा पर्व सुद्धा मात्र या ठिकाणी सफल होण्याच्या मार्गावरती वाटचाल करत असताना. चला जास्त वेळ घेऊ नका, तुम्हाला खेळायला सुरुवात करायची आहे. प्लीज जर तुम्ही 3 षटकं 15 मिनिटाच्या आत कंप्लीट केली नाही तर अन्यथा एक फिल्डर तुमचा शेवटच्या षटकामध्ये आय थिंक 38 सर्कलमध्ये जास्त असेल. याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या. स्ट्राईक वरती आता पुन्हा एकदा करण पाटीलला पाहू शकाल. नॉन स्ट्राईकला साहिल आहेत. चांगली स्ट्रोक सिलेक्शन मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले आपण. चांगल्या धाबा सुद्धा जोडताना पाहिले दोन्ही फलंदाजांना आणि इथे मात्र पास लाख करण्याचा प्रयत्न अगदी स्टॅकच्या मधोमध पकडला गेला आणि लेग बिफोरच्या रूपानं पहिला धक्का लागत असताना टीम जय हनुमान इताडी संघाला. रिप्ले मध्ये आपण पाहिले की एक्झॅक्टली भरपूर शफल झाला होता करण पाटील आणि पाहू शकाल पुन्हा दृश्य तुमच्या ऑन स्क्रीन वरती. आणि जो ज्याचा डावा पाय आहे तो अगदी एस्टॅच्या मध्ये पंचांनी मात्र तिथे त्याला पकडला आणि एक्झॅक्टली एक योग्य निर्णय पंच रमेश मात्रे यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. लेग बिफोरच्या रूपानं पहिली सफलता गोलंदाज जयेशने प्राप्त करून दिली. आपल्या संघाला ज्या विकेटची अत्यंत आवश्यकता होती. ऑन साइडला टर्न केलाय. पाहू शकाल अगदी काऊ कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. 1 धाव जरूर मात्र तिथे पूर्ण झाली आणि एका धाब्यावरतीच फलंदाज रोहनला मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. पहिलाच चेंडू त्याने फेस केला आणि पहिलाच चेंडू पहा अगदी कॉन्फिडन्स वाढवणारा स्ट्रोक तिथे मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
अजूनही पाहू शकाल ड्रोन सध्या मात्र त्या ठिकाणी चित्र टिपत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जबरदस्त टेलिकास्ट आणि जबरदस्त कार्य त्यांच्या सर्व टेक्निकल जे टीम आहेत जे मेंबर आहेत त्यांच्या वतीने मात्र अपार मेहनत प्रत्येक स्पर्धेमध्ये ते करत असतात. परंतु इथे फलंदाजांना नव्हे तर गोलंदाजांना आता अपार मेहनत करावी लागेल. जर या धावांचा तुम्हाला संरक्षण करायचं असेल तर मात्र या ठिकाणी पाहू शकाल प्रयत्न करतात डायरेक्ट हिट. फलंदाजाचा मात्र पाहू शकाल ताम तमाम दुसरा धक्का लागत असताना टीम जय हनुमानी ताडी संघाला. सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रोहन मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. एसटी रक्षकाने मात्र फरफिली निशाणातील साधला. पाहू शकाल पुन्हा शफल आउट करण्याचा प्रयत्न कॉलिंग आय थिंक रोहनचीच होती त्या ठिकाणी. डेंजर एंडला कुठचा मात्र तेच होते आणि पहा योग्य वेळेवरती मात्र निशाणा तिथे साधला गेला आणि ज्या विकेटच्या आता मात्र आवश्यकता आहे त्या विकेट्स आता मात्र गोलंदाज प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि आतापर्यंत 2 धक्के दिले ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला. आज जितू भुईर नाहीये काही कारणास्तव त्याची अनुपस्थिती आहे परंतु त्याची आज उणीव भासेल का हे पाहावं लागेल. परंतु नवीन फलंदाज आलाय ऋतू 4थ्या क्रमांकावरती आणि तसे आपण जर या असोसिएशनचा विचार जर केला तर मात्र सर्व संघ चांगले आपल्याला पाहायला मिळतात. कोणता संघ कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो एवढे ताकदवर संघाची बांधणी खास करून या सीझन मध्ये आपण पाहत आहोत. आणि त्याच वेळी पाहतो की कुठला संघ कोणती स्पर्धा जिंकेल याची सुद्धा आपण आता भविष्यवाणी करू शकणार नाहीये. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये पहा आपल्याला नवीन नवीन चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय. जयेश पुन्हा एकदा मार्गदर्शन जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. फटका हवेत केला गॅप मध्ये एक्झॅक्टली असं वाटतं की जाईल परंतु पाहू शकाल उमेश होते अगदी शॉर्ट पॉइंटला चांगलं शतरक्षण पाहिलं आपण. सिंगलच धाव तिथे मात्र तोडण्यासाठी संधी मिळाली ऋतूला. ऋतूनं आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची एकूण धाव संख्या आपण पाहतो 2 गडी बाद 17. जरी विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. चांगला कमबॅक पाहू शकाल आपण या ठिकाणी जयेश कडून पाहत आहोत. विकेट मार्गस्थ होतोय. बॅटची एक खेळा होती इनरेज होती परंतु रक्षकाकडून मात्र त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली परंतु एक धाव एक्झॅक्टली पूर्ण होताना आपण पाहतोय. दरम्यान शालिकजी गोडे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी जबरदस्त चांगलं योगदान आहे त्यांचं आपण करूया. या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भरपूर वेळ इथे खर्च केला जातो या खास करून वालचिंच संघाच्या माध्यमातून त्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. खराब चेंडू अगदी बीमर पंचाचा नो बॉलचा इशारा. या चेंडू पासून तुम्हाला वाचावं लागेल कारण आपण जर लक्ष जर पाहिलं तर एक्झॅक्टली 39 धावांचा आहे परंतु तुमचा संघ अगदी पॅनल्टी घेऊन खेळतोय. याकडे सुद्धा मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कारण अगोदर 3 धावांची पॅनल्टी तुम्हाला इथे लागली गेली आणि त्यासाठी इथे मात्र ज्या एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्यांच्यावरती सुद्धा मला चांगलं कार्य इथे मात्र करावं लागेल. आणि ते कार्य एक्झॅक्टली गोलंदाज जयेशला मात्र करणं फार गरजेचं आहे. हा फटका जबरदस्त अगदी क्लासिकल आहे. ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतो. या रेस सुद्धा खूप मोठी आहे परंतु त्या रेस मध्ये मात्र चेंडूचा विजय झालाय आणि येतो हा चौकार. थोडस बॅकफुटला गेला आणि पाहू शकाल अतिशय सुंदर मिडल दी बॅट आणि चेंडू पहा किती वेगाने गेला अगदी स्ट्रायकवरच्या दिशेनं. चौकार मात्र शेवटच्या चेंडूवरती पाहायला आपल्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 2 गडी बाद 23. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता टीम जय हनुमान इताडी संघाला. दरम्यान या ठिकाणी वालचिंग संघाचे जे जबरदस्त क्रिकेटर आहेत मिस्टर कमलेश आणि जयेश यांच्यासाठी खास स्पेशल शुभेच्छा आलेल्या आहेत.
हॅलो हॅलो कमलेश आणि जयेश आणि यवई गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय हनुमानजी तरे यांच्या माध्यमातून स्पेशल शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद हनुमानजी तरे, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता मात्र या ठिकाणी या 16 धावांचं संरक्षण इथे मात्र करायचं आहे टीम वालचिंद संघाला. आणि तशा प्रकारचा खेळ गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. सुनील आलाय तिसऱ्या षटकाला हाताळण्यासाठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. पाहू शकेल पुन्हा बॅटची कडा चेंडू मात्र वेगाने चालला अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु डीप मध्ये फिल्डर सज्ज आहेत उमेशच्या माध्यमातून 2 धावा जरूर फलंदाजाने पूर्ण केल्या. चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल आपण पाहतोय. खास करून साहिलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. येणाऱ्या बॅटर मध्ये अजूनही मात्र केतन पाटीलचं येणं बाकी आहे, परंतु ही जोडी चांगल्या पद्धतीने मात्र काम करते हे पाहावं लागेल. ऋतूच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, साहिलच्या बॅटमधून सुद्धा आपण एक चौकार पाहिलेला आहे. आणि खास करून साहिलचा विचार जर केला तर सिंगल डबल वरती सुद्धा भर चांगला टाकतोय. अगदी छोट्या बाकलेप चांगले गॅप सिलेक्शन तो करतोय. आता मात्र हवेत फटका केलाय. लॉंग ऑन वरती कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. फिल्डिंग डिपार्टमेंट पाहतोय की एक्झॅक्टली कुठे गॅप्स आहेत आणि ते मात्र गॅप शोधण्याचा मात्र प्रयत्न. जबरदस्त कामगिरी साहिल तिसकरची आपण पाहतोय. हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि एकूणच संघाची धावसंख्या आपण जर पाहिली 30 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी 10 धावींची आवश्यकता. आजच्या दिवसातील पहिलाच सामना रंगतोय इताडे विपक्ष वालचिंद, परंतु कुठेतरी आता मात्र वर्चस्व आपल्याला इताडे संघाचं पाहायला मिळतोय. पहा जागेवरतीच मात्र त्या ठिकाणी चेंडूला टॅप केला आणि अगदी कव्हर पॉइंटला मात्र फिल्डर तिथे सज्ज होते. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. मॅच काय डिमांड करते हे गोष्टी मात्र पाहतोय साहिल आणि त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी सादर करतोय. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. बॉल टर्न इक्वेशन अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी या चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल खास करून सुनीलला, कारण हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील. जर तुम्ही या 3 चेंडूवरती फलंदाजांना जर थांबवलं गेलं, शांत ठेवलं गेलं तर मात्र अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित तुम्हाला संधी निर्माण होऊ शकते. परंतु इथे मात्र पहा हेलिकॉप्टर उडवलाय, फटका हवेत केला, लॉंग ऑन आहे, चेंडू खाली पोहोचलाय, पकडला जाईल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी ऋतूचा खेळ. तिसरा धक्का लागत असताना टीम जय हनुमान इताडी संघाला. आठ चेंडू आता मात्र शिल्लक आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. पहिला सामना पाहू शकाल आपण, अगदी नेट टू नेट फाईट सध्या सुरू आहे. जरूर थोडंसं वर्चस्व इताडे संघाचं पाहतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही कुठला संघ कमबॅक करू शकतो आणि ती ताकद वालचिंद संघाकडे आहे. आणि त्यासाठी पाहू शकाल की जयेश आणि कमलेश आता मात्र नक्कीच जे आपले खेळाडू आहेत त्यांना मात्र पूर्णपणे प्रोत्साहित करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेटना उलटा चेंडू आहे, पाहू शकाल ड्राईव्ह केला लॉंग ऑफ कडे मात्र शत्रक्षक आहे. जयेशच्या रूपानं दुहेरीचा प्रयत्न तिथे केला जातोय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी केतन पाटीलने नाकारलं की एकच धावेवरती आपण समाधानी राहू. आणि तसंच जीवनामध्ये समाधानी राहणं खूपच गरजेचं आहे. 31 धावा फलकामध्ये लागल्या गेल्या आणि आता मात्र 8 चेंडू शिल्लक
7 चेंडू शिल्लक आणि 8 धावींची आवश्यकता. जर 3 धावा पॅनल्टीच्या लागल्या नसत्या तर मात्र समीकरण अजून काहीतरी वेगळं असतं, परंतु क्रिकेटचा केला आहे. जर त्याला महत्व नसतो, सर्वांसाठी नियम समान आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळायचं होतं, इनसाइड आउट फटका खेळायचा होता, परंतु बॅटची आतली कडा लागली. चेंडू पाहू शकाल अगदी संत गतीने स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र मिस फिल्डिंग, तीरचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकतोय. यस, मॅचला मात्र या ठिकाणी टर्निंग पॉइंट मिळेल का, की इथून मात्र वाचिन सगळं या मॅच मध्ये कमबॅक करेल का, कारण फलंदाज केतन पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि अशा रीतीनं 3 षटकांचा सुद्धा खेळ संपन्न झाला आणि 10 फलकावरती धावा लागल्या गेल्या. 4 गडी बाद 33 आणि आता विजयासाठी बॉल टू रन इक्वेशन. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. कोणाचा जर वॉच हरवला असेल तर तो वॉच आमच्याकडे आलेला आहे, कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. दोन धावा जरूर शेवटच्या चेंडूवरती पूर्ण झाल्या होत्या, परंतु तिसरीचा प्रयत्न आणि तो धाव मग ते एक्झॅक्टली पूर्ण करण्याची आवश्यकता होती का, गरज होती का इताडी संघाला, हा प्रश्न आता मात्र एक्झॅक्टली केतन पाटीलला विचारावा लागेल किंवा साहिलला त्याचा मात्र प्रश्न विचारावा लागेल. परंतु कुठेतरी मोठी विकेट केली, ज्या विकेटची अत्यंत आवश्यकता होती आणि पाहू शकाल आता समीकरण 6 चेंडूमध्ये 6 धाबींची आवश्यकता. गोलंदाज मार्गस्थ होईल 4थ्या षटकाला, मात्र इथे हाताला चढली आशिषच्या विरोधात मात्र पाहू शकाल साहिल तिसकर आहेत. अशा रीतीने मात्र तो आशिषच्या सामोरं जाईल की इथे मात्र आपल्या पार्टनरला मात्र त्या ठिकाणी संधी देईल का. पहिल्या चेंडू पाहू शकाल हुकण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहतोय आपण. एक धाव जरूर पूर्ण झाली. बॅटची कडा होती हेच पंचांनी सांगितलं, बॅटच्या माध्यमातून ही धाव तिथे कंप्लीट केली गेली. बॉल टू रन इक्वेशन चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा प्रमुख नियम, मुख्य नियम. आणि आता मात्र समीकरण 5 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. पहिल्या सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय, परंतु एक जमेची बाजू आपण वालचिन संघाचा विचार जर केला तर आता नवीन फलंदाज आहे निखिल. परंतु निखिलच्या बॅटमध्ये फटका चांगला पाहायला मिळतो. या चुकीचा अनुमान, चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एका धावेची आवश्यकता आणि ती धाव सुद्धा मात्र आपल्याला फलंदाज निखिलच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि अशा रीतीने मात्र सामना जिंकला जय हनुमान इताडी संघानं. टीम इताडी संघ अँड हार्ड लक वालशिन जबरदस्त खेळ इथे मात्र दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळाला. क्रीडा रसिकांची मन जिंकणारा खेळ इथे मात्र या ठिकाणी सादर केला आणि आपण जाऊया लगेचच मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. नो डाऊट ज्यांनी अष्टपैलू खेळ या ठिकाणी प्रस्तावित केला. एका षटकाचा स्पेल हाताळला त्यांनी 4 धावा खर्च केला, गडी बाद केला होता 1 आणि बॅटिंग मध्ये सुद्धा आपण विचार केला तर साहिलने तब्बल 20 धावाचं आपल्या संघासाठी योगदान दिलं. तर या साहिल सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी हॅलो